सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्य शासनाने शहरी विकास विभागामार्फत काढलेल्या शासन निर्णयानुसार स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निर्माण केलेली सर्व पदे तात्काळ बंद करून कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्याचे आणि उर्वरित कामे महापालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते। हा निर्णय कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही सुनावणी न घेता घेतला गेला, जो अन्यायकारक आणि कायद्याविरुद्ध आहे। या विरोधात स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे। माननीय उच्च न्यायालयाने सदर मुद्दा मान्य करून GR नुसार कर्मचाऱ्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असा अध्यंतरित आदेश दिलाय। स्मार्ट सिटी कर्मचाऱ्यांची पदे ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम अंतर्गत मंजूर केलेली स्थायी स्वरूपाची पद आहे। केले जाणारे काम हे स्थायी कायमस्वरूपी स्वरूपाचे आहे। स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून तयार झालेल्या कुशल मनुष्यबळ आता शासनाच्या हातात आहे, मात्र या GR मुळे ते मनुष्यबळ वाया जाण्याचा धोका आहे। यामुळे स्मार्ट सिटी मिशनचा मूळ उद्देशच धोक्यात आलाय। शासनाकडे स्पष्ट मागणी आहे की स्मार्ट सिटीज मिशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार याचिकाकर्ता आणि NSCDCL च्या इतर कर्मचाऱ्यांचे सामावून घेणे किंवा पुनर्वसन करण्यासाठी तातडीने योग्य योजना तयार करावी आणि तिची अंमलबजावणी करावी। तसेच संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार आमच्या उपजीविकेच्या हक्काचे संरक्षण सुनिश्चित करावे अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट खुशबू मारवाडी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। पुढील सुनावणी दिनांक 17 जून 2026 रोजी होणार आहे। नमस्कार, ॲडव्होकेट खुशबू मारवाडी। आजचा सब्जेक्ट आहे की जे स्मार्ट सिटी मध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लागलेले सगळे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या रिलेटेड एक GR इश्यू झालेला होता, स्टेट गव्हर्नमेंटने पास केलेला। त्याच्यानुसार GR डेटेड 22/4/2026 त्याच्यानुसार हे जे सगळे एम्प्लॉईज जे आहेत त्या लोकांना इमिजिएटली विदिन 8 डेज त्यांना कार्यमुक्त होऊन त्यांचा जो प्रोजेक्टचा जो काही हँडओव्हर आहे तो विदिन 8 डेज महानगरपालिकेला जमा करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। तर त्यानुसार इमिजिएट ऍक्शन घेण्यात आली होती विदाउट इवन गिवन एनी नोटीस टू दी एम्प्लॉईज और एनी ऑफ द पर्सन्स अँड विदाउट एनी हिअरिंग गिवन टू द एनी पर्सन त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी असा एक GR पास करण्यात आला होता। तो GR जवळजवळ तिथे 20 ते 25 लोक काम करतात आजच्या घडीला आणि त्या लोकांना घेऊन मी हायकोर्टमध्ये गेले होते। हायकोर्टमध्ये रिट याचिका दाखल केली आणि त्यानुसार हायकोर्टाने त्यांना त्यांच्या रिस्पॉन्डंट्स जे आहेत म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका त्यांची CEO यांना सगळ्यांना डायरेक्शन्स दिले की कुठल्याही पद्धतीचं कार्यमुक्त करण्याची जी काही प्रोसेस आहे ज्या GR ने सांगितलेली ती आता यांच्या अगेन्स्टमध्ये राबवण्यात येऊ नये टिल द नेक्स्ट डेट ऑफ द ऑर्डर हिअरिंग। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या लोकांची जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर अपॉइंट केलेली जी लोक आहेत त्या लोकांची जी काही एम्प्लॉयमेंट आहे ती प्रोटेक्ट केलेली आहे कोर्टाने सुद्धा। तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे स्टेट गव्हर्नमेंटला की हे जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर लागलेले एम्प्लॉईज आहे यांची अपॉइंटमेंट जर GR बघता किंवा त्यांची अपॉइंटमेंट लेटर बघता ती झालेली आहे सेक्शन 66A 61A ऑफ महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आणि ते जे सेक्शन जर आपण बघितले तर दीज आर द सँक्शन पोस्ट which is created by the महानगरपालिका and जे सँक्शन पोस्ट असतात that are a permanent nature post ज्यामध्ये तुम्हाला फॉर सम लॉंग पिरियड तुम्हाला एम्प्लॉयमेंट दिली जाते आणि त्याला एक फॉर्मेशन दिलेलं आहे या लोकांसाठी की त्यांना एक 11 महिन्यांचा पिरियड म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस सारखंच 11 महिन्यांचा पिरियड करायचा, एक आर्टिफिशियल गॅप करायचा आणि परत 11 महिन्यांचा रिन्युअल। तर अशा पद्धतीनं सँक्शन पोस्ट क्रिएट करून वर्कलोड त्या पद्धतीचा देऊन त्यांनी बेनिफिट्स जे आहेत सर्व्हिस बेनिफिट्स किंवा अदर बेनिफिट्स दॅट आर गिव्हन ऍज पर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस त्यांना 11 महिन्यांच्या वर त्यांना करता येत नाही त्याला त्यांनी त्याचं स्वरूप दाखवलं आणि परमनंट पोस्ट अशा क्रिएट केल्या। आज हे 20
ते 20 लोक जे आहेत त्यांची जी सर्व्हिस आहे ते 7 ते 8 वर्ष झालेली आहेत ऑलरेडी. आणि जर आपण हायकोर्टाची विविध कोर्टांची जजमेंट जर बघितली, उमादेवीचं जजमेंट आहे, त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे फॉर द रेग्युलरायझेशन ऑफ सर्व्हिस ऑफ द एम्प्लॉईज, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस एम्प्लॉईज. त्याच्यामध्ये सांगितले की 10 इयर्स, मिनिमम 10 इयर्स जर हे लोक कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काम करत असेल तर दिस इज व्हेरी लॉंग पिरियड वर्क, आणि त्यामुळे त्यांना रेग्युलरायझेशन इन सर्व्हिस देण्यात यावी. आज या लोकांची सर्व्हिस जी आहे ती 7 ते 8 वर्ष झालेली आहे. त्याच्यामध्ये जी लोक काम करतात त्यांचं एज सुमारे 35 ते 50 वर्षापर्यंत आहे. या वयोगटातील माणसं आज कुठे आणि कुठल्या पद्धतीची जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायला बाहेर जाणार आहेत जर त्यांना इमिजिएट ह्यातून कार्यमुक्त करण्यात येत आहे तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पोस्ट क्रिएट केली आणि ही जी एसपीबी तयार केलेली आहे स्मार्ट सिटीची, त्याचं मेन पर्पज जे होतं की प्रोजेक्ट कम्प्लिशन, ते प्रोजेक्ट कम्प्लिशनच झालेलं नाहीये. आज त्यांना जी प्रोजेक्ट मिळालेली आहे त्याच्यानुसार 30% काम त्यांच्या प्रोजेक्टचं बाकी आहे, जी त्यांनी फर्स्ट टाइम त्यांना मिळालेली प्रोजेक्ट होती. आणि आता सध्या कुंभमेळा जो आलेला आहे नाशिकमध्ये, त्या कुंभमेळा प्राधिकरणाने सुद्धा नवीन 2 प्रोजेक्ट्स एसपीबीला म्हणजे स्मार्ट सिटीला अलॉट केलेली आहेत आणि त्याचं काम आता सुरळीत चालू आहे. ही स्किल लेबर आहे जे 7 ते 8 वर्षापासून इथे काम करतात. गव्हर्नमेंटमध्ये कशा पद्धतीनं काम केलं जाते ह्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि आज ही सगळीची सगळी माणसं जे नाशिक बेस्ड आहेत, जे नाशिक सोडून बाहेर नाही तर नाशिक बेस्ड आहेत आणि इथल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं माहिती आहे. आणि ही जी प्रोजेक्ट आहे व्यवस्थित पद्धतीनं हँडल करण्याची त्यांच्याकडे पॉवर आहे. ही मॅन पॉवर आज आपण जर कार्यान्वित केली इमिजिएटली तर हा गव्हर्नमेंटचाच लॉस आहे. हा सफाईच करण्यासाठी गव्हर्नमेंटने याच्यावरतीच काहीतरी मोठं एखादं प्रयोजन किंवा एखादं नियोजन केलं पाहिजे ज्यामध्ये हे सगळी लोक आहेत त्यांना ते सामावून घेण्यात येईल. म्हणजे महानगरपालिकेकडे जरी हँडओव्हर स्मार्ट सिटींना द्यायला सांगितलेलं आहे तर तिथेच काहीतरी प्रयोजन करून ह्या सगळ्या मॅन पॉवर जे स्किल लेबर आहे त्यांना सगळ्यांना तिथे हँडओव्हर करून त्यांना तिथे सामावून घेऊन आणि हे जे प्रोजेक्ट जर आपण पुढे करत असू किंवा हे केली गेली असेल तर ही जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम कम्प्लीट पण होऊ शकतं, प्रोजेक्ट पण कम्प्लीट होईल, अदर बर्डन पण त्यांच्यावरती येणार नाही आणि मेन स्किल लेबर जे आहेत ते चांगल्या पद्धतीने युटिलाइज केले जाईल, ज्याचा फायदा गव्हर्नमेंटलाच होणार आहे इनडायरेक्टली. आणि मेन म्हणजे ह्या ज्या लोकांचं एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे राईट टू लिव्हलीहूड जे त्यांना कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सफाईज होईल. म्हणजेच ही सुद्धा इन्फ्रिंज होणार नाही आणि त्यामुळे ह्या लोकांना व्यवस्थितपणे एम्प्लॉयमेंट पण होईल आणि प्रोजेक्टचं पण काम व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडलं जाईल. तर अशा रीतीने या प्रोजेक्टचे काम कम्प्लीट करण्यासाठी हे कंत्राटी स्वरूपाच्या लोकांची म्हणजे स्मार्ट सिटीच्या एम्प्लॉईजची आज गरज आहे. आणि हे कमिशनर मॅडमने सुद्धा एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यासाठी एक लेटर पण इश्यू केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटला की दिस इज अ स्किल लेबर जे त्या प्रोजेक्ट्स मध्ये त्यांच्या त्या स्किल्स मध्ये पारंगत आहेत आणि ते जे प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचं स्किल त्यांच्याकडे जे आहे ते त्याच्यामुळे त्यांना एक्सटेन्शन मिळण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि त्यामुळे त्यांना एक स्पेशल केस समजून एक्सटेन्शन देण्यात यावं यासाठी त्यांनी एक लेटर इश्यू केलेला आहे गव्हर्नमेंटला. त्याचंही अजून काही उत्तर आलेलं नाहीये, बट हे प्रयत्न त्यांनीही याच्यामध्ये केलेले आहेत. तर माझी फक्त स्टेट गव्हर्नमेंटला एवढीच विनंती आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जे GR जे केलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी किंवा हे रद्द करून हे जे एम्प्लॉईज जे आहेत यांना रिटेन करण्यासाठी काही प्रयोजन किंवा काही नियोजन काही नवीन योजना आखता येईल का याचा विचार करावा. कारण सगळ्यात महत्वाचं आहे या लोकांचं एम्प्लॉयमेंट, सेकंड प्रोजेक्ट अँड सगळ्यात महत्वाचं म्हणजे पब्लिक पर्पज जो या सगळ्या गोष्टींमधून साध्य होणार आहे. थँक्यू सो मच. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.